राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी लाखोंच्या मतांनी जे आहे विजय मिळवलेला आहे. अक्षय कडील आपल्यासोबत आहे. कसं बघताय या विजयाकडे? हा विजय माझ्या वडिलांचा झाला आहे. त्यांनी जे कष्ट केले, संघर्ष केला, रक्ताचं पाणी केलं, शून्यातून सुरुवात केली. आज एवढा मोठा परिवार त्यांनी स्वतःचा विश्व हे तयार केलेलं आहे. हे मतदान होत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांसाठी काहीतरी आम्हाला करायचं आहे अशी भावना होती. आणि हे मतदान जे काय आज मला मिळालं आहे, ही भावना प्रत्येकाने मला मत देऊन साहेबांच्या प्रति व्यक्त केलेली भावना आहे. आज विश्वास माझ्यावरती जनतेने टाकला आहे. मोठी जबाबदारी आज माझ्यावरती दिलेली आहे. भविष्याच्या वाटचालीमध्ये मी आपल्याला विश्वास देतो की जसे साहेब आपल्या सर्वांसाठी होते तसंच मी देखील कळडिले साहेब म्हणूनच आपल्या सर्वांसाठी काम करत राहील. एकत्रित बदला या निवडणुकीमध्ये विरोधक देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पहिले प्रयत्न झाले. मात्र या ठिकाणी अनेकांचे जे साथ आहे जे सहकार्य लाभलं आहे, याच्यात कसं बघताय सहकार्याकडे? या निवडणुकीमध्ये आता मी आपल्याला किती शब्दातून व्यक्त केलो तरी पण ते शब्दात ते पुरू शकत नाही. कारण की अनेक लोकांनी या निवडणुकीमध्ये आपलं योगदान दिलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या नेते मंडळीपासून तर सर्वसामान्य गरीबातला गरीब माणूस सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपापली भावना आणि आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणून मी ज्यांनी माझ्यासाठी ह्या 6 महिन्यापासून फक्त निवडणूकच नाही तर साहेब गेले त्या क्षणापासून माझ्यासोबत एक कुटुंबातल्या सदस्यासारखे सगळे लोक खंबीरपणे उभं राहिलेले आहेत. मी अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात भविष्यात घडतील, अनेक निवडणुका येतील, पण मी ही निवडणूक कधी विसरू शकत नाही. किंवा हा जो 6 महिन्याचा काळ आहे, हा प्रसंग आल्याच्या नंतर ज्यांनी मला साथ दिली यांना मात्र मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. एकत्रित आपण बघतोय की या ठिकाणी विजयाचे जो श्रेय आहे ही पूर्णतः आपल्या वडिलांना समर्पित करत या ठिकाणी आहे. मतदारसंघातील जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करून ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं आहे, ज्यांनी या सर्व गोष्टींना त्यांना आज विजयापर्यंत नेण्यास मदत केली, त्याच्यासाठी 24 तास उभं राहण्याची शाश्वती ग्वाही या ठिकाणी अक्षय कडील यांनी दिली. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता राहुरी, अहिल्यानगर.